नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये मी नितीन गोपाळ आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मी आज आलोय वाजिन काकूकडं। वाजिन काकू तशी पण आता म्हातारी झालेली आहे। वाजिन काकूला थोडेसे प्रश्न विचारायचे, पूर्वीच्या काळाचे प्रश्न विचारायचे मला, की दिवाळी कशी साजरी केली जात होती पूर्वीच्या काळी। म्हणजे जशी तुझी आता नात आहे लहान, तर तेव्हा तू लहान होतीस तेव्हा त्या काळी दिवाळी कशी साजरी करायची? दिवे लावून करायची की काय नेमकं करायची? दिवं लावायचे संध्याकाळ सकाळी दिसत नाही तो 5 वाजता गुल्या करायच्या, कार्ट फोडायची तुळशी जवळ, दिवं लावायचं संध्याकाळी। पण त्यावेळी दिवे कसले लावायचे? मातीचे लावायचे? नाही, कार्टांचं, कार्टाचा दिवा बनवायचा। दिवा बनवायचा, कार्ट फोडायची, त्याचा पुष्कर काढायचा आणि त्यात म्हाताऱ्या वाती लावायच्या आणि तुळशीच्या वाटल्या ठेवायच्या। म्हणजे जे आपण आता कार्ट फोडतो, तुळशी जवळ फोडतो, त्या कार्टाला उभं कापायचं, आडवं कापायचं, आडवं 2 वात्या करायच्या आणि त्यातल्या बिया वगैरे काढून वाती लावायच्या, वाती लावून त्यात तेल ओतून ते पेटवायच्या। म्हणजे पूर्वीच्या काळी दिवे कसे लावले जात होते हे काकून आता आपल्याला सांगितलं। आणि मला विचारायचं की आता बाहेर कंदील लावतात, त्याच्यानंतर चांदण्या लावतात, त्यावेळी काय लावायचं काय नाही, बत्ती, फक्त बत्ती लावायची संध्याकाळी 3 सांच्या वय आल्या की तुळशी जवळ बत्ती, देवाजवळ बत्ती आणि आपलं हे कंदील घरात दरवाजाजवळ कंदील नव्हते तेव्हा, काय नाही असं। अजून मेणबत्त्या पण नाही, होय नाही मेणबत्ती आता बत्ती जर तेव्हा कार्ट लावत असतील तर तेव्हा मातीच्या पण नाही तेव्हा पण नव्हत्या। आणि फराळ म्हणून काय करायचे? मला सकाळ 6 उठायच्या आमच्या, एवढं पीठ मालायच्या आणि टोपल्यावर बोरा करायच्या। बोर हा फराळ? आणि बुरी पण नाही काय, म्हणजे फक्त बोर म्हणजे बोरा आणि लय करून फोवय, एक मुठ फोव द्यायचं सकाळी आंबुल्या केल्यावर आणि मुठमुठ बोरं द्यायची। पोह कुठून आणायचं? म्हणजे आम्ही कांडायच्या घरात, स्वतः बनवायच्या भालेकरवाडीत, ह्या वाता एवढा उकली, त्यात एकीन भाजायचं आणि दोघींनी चेचायचं, मुसलात भात चेचतो घरातलंच आमचं पोह। आता मी केलं, मी स्वतः भालेकरवाडीत, जिजी मी आणि आनंदी, ह्या आम्ही 3 जणी एका वर्षातल्या, एका महिन्यातल्या ना। मग आम्ही त्या तिकडे जायच्या बाया का, ह्याची कृष्णाची आई, आमची याची अन्नाची आई, अशा त्या सगळ्या भाज्या का बन्या का अशा त्या म्हाताऱ्या असायच्या ना। पण त्यांच्या जोडीला आम्ही पोह बनवायला, तर भात उगलं घातलेला असायचा 2 दिवस आणि 2 दिवसांत उद्या दिवाळी तो आता काढून ठेवायचं कशा टोपल्यात आणि तर वालसांडला की काय कशात काय घालायचं, मडक्यात गोत्या एवढा का करायचा, दांडका नागपंचमीला करतो तसं तसा, आणि त्या हाया आल्या तिथे उकलीत वाटायचं असल। पण त्यांच्याकडे एवढी मोठी पूर्वीची उकल नाकडाची आहे, नाकडाची, तर मेस्तरी ना, पोह कुठं गिरणी वाट्या, स्वतः चांगलं। आणि मग तेव्हा आता फटाके बिटे का वाजवतात दिवाळीला? काय नाही, फटाक्या कुठले वाजवायचे तेव्हा फटाके बिटा काय नाही, फक्त गिराण लागायचं ना देवाचं, तेव्हा तर बनतिरी ना, तर सगळी वाडीतली माणसं अंगण्यात उभी राहायची आणि मुसाल एवढी पाणी ठेवायचं कशात, पितलीत, आणि मुसाल उभं करायचं, तर आपोआप मुसाल पाण्यात उभं राहायचं आणि सगळी पोरं सगळी वरडायची गिरणाला। हे पण एक वैशिष्ट्य आहे, गिरणाला त्याच दिवशी उभं राहायचं, ते रोज सरळ उभं, नाहीतर नाही पडणार नाही, आता कोण उभं नाही राहणार पाण्यात असं। तर त्यांचं मुसालच होतं, त्यांचं भालेकरांचं, आमचं पण होतं या। बाकी आता काय मग कशी तब्येत बिब्येत काय म्हणते तुझी? माझी तब्येत काय, आता हे पाय दुखतायत, ढोपरं दुखतायत, मान दुखतायत। मग काय फक्त बामच लावतेस? चांगलं खातो बाबा, गोळ्या खातो, किती डॉक्टर झाले, सगळी सर्च झाले। आता इकडला ह्या आहेत कायचा आंबेकर,
काय काळजी करायचं काय. आता वयानुसार ढोपरं दुखायची. आता वयान पोरं बघतात ना दोघ जण. बघतात म्हणजे खुल्या माझ्या पोऱ्या गणपती बसतात दोनदा इकडे नेला दोनदा इकडे नेला तर माझं साडीच गेली सगळी. नातू 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 माझं नातू काय देवासारखं माझं. हे काय साड्या घेतायत किती मला गडेला घेतायत किती फोन घेतायत किती काय डोकीला लागल्या बसता. आणि नात काय माझी मी राखतोय तिला हाय तो नात बक्षील अगदी तुझ्यावर येईल. हा ती माझे थोरले भावजन सांगितलं नाही ही माझी आका मेली तरी ही माझी आका. हा म्हणजे तिकडे आपला वचन ठेवलेलं आहे माझ्या माहेरात 10 भावात. नातीवर जीव आहे. जीव आहे सगळ्या. आणि सगळ्या पोरांच्यात एकच पोरगी आहे. हा किती जण आहेत माझं हे तर 6 जण हे माझं 3 जण किती झालं 9 जण आणि अण्णाचं माझ्या तर 3 जण म्हणजे किती झालं नातू 12 माझं नातू आणि एक 13वी माझी नात आणि सगळ्या जगाची लाडकी असू दे पण ते उद्या सासू सासरा चांगला भेटू दे आणि माझं पोरे गाड्या घेऊन जातील. आणि तिला माझीला चांगला आशीर्वाद मिळून सासू सासरा नवरा आणि गाड्याने घर भरू दे तिचं भाऊबीजीला. आता तुला भरपूर लोक बघणार आहे 1000 लोक बघणार आहे तर मग कसं वाटेल तुला आता टीव्हीवर असं युट्यूबवर बघणार. दाखवला परवा मागे तसंच आता तुला बघणार आहेत परत. बघू देत ना बघू देत काय बघ मी तर यायचं पण नाही. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.